विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाकडून 42 लोकसभा मतदारसंघातील 250 पेक्षा अधिक विधानसभा मतदारसंघांचं महत्त्वपूर्ण सर्वेक्षण केलं जातंय। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953 959370। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बालेकिल्ल्यातही ठाकरे गटाकडून सर्वेक्षण केलं जातंय। ठाकरे यांचे 21 निरीक्षक 42 लोकसभा मतदारसंघनिहाय सर्वेक्षण करतायत। प्रत्येक निरीक्षकाकडे 2 लोकसभा मतदारसंघातील 12 विधानसभा मतदारसंघांचं सर्वेक्षण देण्यात आलंय। पक्षांतर्गत कुरबुरी आणि चढाओढींची माहिती घेण्याचा प्रयत्न केला जातोय। हे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर ठाकरे गट 288 पैकी किती जागांवर आपली ताकद दाखवणार हे काही दिवसात स्पष्ट होईल। वेदांत देव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। वेदांत, विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ठाकरे गटाकडून काय पावलं उचलली जात आहेत? 250 जागांवर सर्वेक्षण केलं जातंय। काँग्रेस राष्ट्रवादीचे मतदारसंघ त्याच्यामध्ये काय हालचाली आहेत? स्थानिक पातळीवर आपली किती ताकद आहे हे या सर्वेक्षणातून समोर येईल असं म्हटलं जात आहे। शिव सर्वेक्षण जे काल आणि आज यामध्ये केलं जाणार आहे आणि 16 ऑगस्टला एक अहवाल या सर्व 21 जे निरीक्षक आहेत त्यांच्याकडनं उद्धव ठाकरे यांना दिला जाणार आहे। यामध्ये बघितलं तर खासदार असतील, आमदार असतील, काही उपनेते आहेत त्यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे। जसं की संजय राऊत बुलढाणा, अकोला, विनायक राऊत कोल्हापूर, हातकणंगले, अनिल देसाई नाशिक, दिंडोरी अशा लोकांना ही जबाबदारी दिलेली आहे। आणि स्थानिक पातळीवर त्या ठिकाणचा नेता न असता इतर जिल्ह्यातील नेत्याला ही जबाबदारी देण्यात आली आहे, जेणेकरून स्थानिक कुरबुरी असतील किंवा पदाधिकाऱ्यांचं नेमकं म्हणणं काय आहे हे या सर्वेक्षणातून कळावं। आणि जसं मी म्हटलं की विधानसभा मतदारसंघ न्याय आढावा घेतला जातोय, तर यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे बालेकिल्ले त्या ठिकाणी सुद्धा स्थानिक आपली ताकद किती आहे हे सुद्धा या सर्वेक्षणातून समोर येणार आहे। त्यामुळे 250 पेक्षा अधिक विधानसभा मतदारसंघाचा यामध्ये आढावा घेतला जातो, ज्यामध्ये मुंबईतील लोकसभा मतदारसंघ सोडलेले आहेत, तर इतर महाराष्ट्रातील 42 लोकसभा म्हणजे ज्यामध्ये 250 पेक्षा जास्त विधानसभा मतदारसंघ आहेत, या सगळ्याचा आढावा यामध्ये घेतला जातोय। प्रज्ञा। वेदांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।